शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी नीलम गोरे यांच्यावरती केलेल्या वक्तव्याच्या विरोधामध्ये आपण पाहतोय की संजय राऊतांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून आंदोलन जे आहे ते केलं जाते। पुण्यातल्या अलका चौकामध्ये आपण पाहतो की सगळ्या महिला भगिनी ज्या आहेत त्या जमलेल्या आहेत आणि संजय राऊतांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी जी आहे ती केली जाते। काल आपल्याला माहिती आहे की नीलम गोरेंच्यावरती संजय राऊतांनी नीलम गोरे या निर्लज्ज बाई आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते केलेलं होतं आणि आपण पाहतोय की महिलांचा अपमान झाला म्हणून शिवसेना शिंदे गटाकडून या ठिकाणी आंदोलन जे आहे ते करण्यात येते। आपण पाहतोय की संजय राऊत यांचा बॅनर जो आहे तो या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि महिला भगिनींचा अपमान केला म्हणून संजय राऊतांचा जाहीर निषेध अशा पद्धतीने आंदोलन जे आहे ते केलं जाते। आपल्याला माहिती आहे की नीलम गोरेंनी शिवसेना ठाकरे गटामध्ये जे आहे ते 2 मर्सिडीज दिल्यानंतर 1 पद मिळतं अशा पद्धतीचा इतरांचा अनुभव जो आहे तो सांगितलेला होता। मात्र या विरोधामध्येच ठाकरे गटाकडून नीलम गोरे यांच्या विरोधामध्ये जे आहे ते खरं तर ठिकठिकाणी रोज जो आहे तो व्यक्त करण्यात येत होता। मात्र आज आपण पाहतो की नीलम गोरे यांच्या समर्थनार्थ आणि संजय राऊतांच्या विरोधामध्ये आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। पाहतोय सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी आहे। संजय राऊत बदतमीज माणूस आहेत, त्याला महिलांची आदर करायचं बिलकुल कळत नाहीये, महिलांबद्दल तो बिलकुल आदर करत नाही, त्याला मा बहिणी आई बहिणी आहे का नाही माहित नाहीये। नीलमताईंना तो निर्लज्ज बोलतो, त्याला अक्कल आहे का महिलांबद्दल? प्रत्येक तमाम महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान नीलमताईचा अपमान म्हणजे पूर्ण शिवसेनेच्या महिलांचा महाराष्ट्रातल्या अपमान मी समजते आणि नेहमीच वारंवार त्यांच्याकडनं अशी कृत्य घडत असतात। अशा संजय राऊतांना खरं म्हणजे धडा शिकवायची वेळ आलेली आहे आणि म्हणून आम्ही आता त्यांना चपलाने मारण्यासाठी आज महिलांनी इथं आंदोलन केलेलं आहे। काय मागणी असणार आहे? बाळासाहेबांनी महिलांना रणरागिणी ही पदवी बहाल केली होती आणि ह्या महिलांना बाळासाहेबांनी इतकी मोठी पदवी दिली असते ना, त्याच महिलांचा हा अपमान संजय राऊत करतो। नीलमताईचा अपमान म्हणजे आमच्या समस्त महाराष्ट्रातल्या सगळ्या माता भगिनींचा अपमान आहे। मुळातच आपण जर बघितलं की महाराष्ट्रामधला एक प्रमुख महिला चेहरा म्हणून माननीय नीलमताईंचं काम आहे। स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांचे प्रश्न, तळागाळातल्या महिलांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झालेला आहे। विधिमंडळात महिलांच्या प्रश्नावर नेहमी आक्रमकतेने नीलमताई बोलतात आणि अशा वेळेस नीलमताईंवर ते टीका करतायत की तुम्ही पैसे घेऊन विधिमंडळात प्रश्न मांडता, हे दादांत चुकीचं आहे। एक स्त्री म्हणून नीलमताई महाराष्ट्राचे एक कर्तृत्ववान गाजणारी नरागिनी आहे। याच विरोधामध्ये हे सगळे आपण पाहतोय की शिंदे गटाचे शिवसैनिक जे आहेत ते अलका चौकातल्या रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेध जो आहे तो शिवसेना शिंदे गटाकडून या ठिकाणी करण्यात येतो। कॅमेरा पर्सन सुशांत सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।